2 बॉल आतापर्यंत झाल्या, धाव झाली 1. बॉलर तयार, पुन्हा एकदा रोहन गरत वेगावरती स्वार होऊन बॉलिंग करतोय. इथे ड्राईव्ह केले बॉल गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ कडे बॉल येईल. फिल्डर आहे रोहित, रनआउटला चान्स, डायरेक्ट थ्रो झालाय परंतु नाही. सांगताहेत अंपायर की त्याची बॅट आली ऑलरेडी, त्यानंतर थ्रो झालाय. ॲक्युरसी भरपूर चांगली होती. येणाऱ्या 3 बॉलमध्ये जर 3 सलग विकेट घेतले तर दीपेश तांडे सोनारी यांच्याकडून 5,000, जय मल्हार हॉटेल प्रतीक कोळी गणेशपुरी यांच्याकडून 5,000, एकूण 10,000 रुपयांचे कॅश प्राईज आहे. सलग 3 विकेटसाठी रोहन घरतला ही सुवर्ण संधी. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपल्या सोबत दोन्ही टीम आहेत. मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी त्यांच्या विरुद्ध कोपर खिरणे 11 कोपर खिरणे. हा सामना मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला. दोन्ही टीम खरं तर एक एक सामना जिंकून पुढे आलेत. निर्जा 11 न्हावा विपक्ष मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी. नशीब शेठ भोईर मीत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या विरुद्ध निर्जा 11 न्हावा. काहीच क्रॅम्पिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं कुणाल नाईकच्या, परंतु पाण्याची कमतरता या गोष्टीचं लक्षण आहे. शरीरामध्ये जेवढा आपण पाणी कन्झ्युम कमी करतो तेवढे क्रॅम्पचे चान्सेस वाढतात. विकेटला संधी, फिल्डर बॉल खाली, मिळाली सफलता न्हावे टीमला. पहिला धक्का भिंगारी टीमला बसत असताना बॅट्समन झाला बाद आशिष. चौथ्या बॉलवरती आली ही विकेट. पहिली सफलता मिळाली निर्जा 11 न्हावे टीमला. मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमला हा पहिला धक्का जो खरोखर आत्ताच्या क्षणाला न पचवण्यासारखा आहे. साई गणेश चषक, साई गणेश मित्र मंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती सदानंद स्मृती दयानंद स्मृती आयोजित ही क्रीडा स्पर्धा आहे. चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीमध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 8 संघ खेळलेत. गेल्या 3 रात्रींमध्ये 10 संघ खेळत होते एका दिवशी, परंतु ब आणि अ गटासाठी खरं तर 8-8चेच संघ निवडण्यात आलेले आहेत. त्यामुळे उद्या अंतिमची रात्र या स्पर्धेची, एन्जॉय करायला यायला विसरू नका. ओ चांगला फटका आहे, जागा बनवली होती आणि बॉलला मात्र पाठवून दिले सुपर कव्हर पॉईंटमधून 4 धावांकरिता हा येतोय चौकार. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉडीपासून दूर होता बॉल, त्याला मात्र अगदी सहजतेने उचललं पॉईंटवरून. 4 रन मिळाल्या. टीमची टोटल 4 ने पुढे चालली आहे 6 वर. इथे देखील फुटवर्कचा वापर नव्हता. रन आउट होऊ शकतो. थ्रो चांगला होता, बॅकअप होतं, त्यामुळे बाल बसावला मित्र म्हणेन, अन्यथा आणखीन काही धावांचा भुर्दंड भोगावा लागला असता नावे टीमला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमने धावा बनवल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 1 गडी बाद, 7 रन.
दाखल होईल. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती नावा एक्सप्रेस वैष्णव भोईर आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोहन घरत नंतर मात्र थोडंसं चान्स घेतलाय वैष्णवने. आणखीन दबाव बनवण्याचा प्रयत्न भिंगारे टीमवरती करतील यात शंका नाही. दर्पण मडवी एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, एक सिंगल आली आहे. परिणामी कुणालने एकच बॉल खेळला, एकच धाव त्याच्या बॅटमधून पाहिली आपण. टीमची टोटल 7-7वर 1. आशिष परदेशीची ती विकेट पहिल्या ओव्हरमध्ये मिळाली रोहन घरतला. यावेळेस मात्र पहा अपील झाली आहे, परंतु बॅटेड बॉल होत आहे मात्र दर्शवलं विशू कोळी सरांनी. एक धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये जोडली जाणार. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअली कुणालला देखील इथून मात्र चान्स मिळालाय. धाव मिळाली खरं तर दर्पणला, चान्स मिळाले कुणालला. स्ट्राईक वरती तो आला आणि संधी मात्र आता त्याला उपलब्ध झाली आहे. नावा एक्सप्रेस वैष्णव भोईरच्या समोर कुणालला मोठं आव्हान आहे. ऑन साइडला वेट वॉच अँड हिट, बॉल सीमा पार, षटकार. या संपूर्ण परिस्थितीला आणि मात्र फेकून दिला बॉलला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरिता. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कुणाल सारख्या फलंदाजाला रोखणं थोडंसं कठीण आहे. जेव्हा जेव्हा हा फलंदाज रिदममध्ये असतो तेव्हा तेव्हा आक्रमकता ही त्याची दुसरी बाजू मानली जाते. जेवढा दिसायला शांत आतून तेवढाच घातक आहे हा बॅटर. बॉल अजूनही चेक केला जाते आणि चेक करूनच बॉल मैदानात पाठवला जाईल. ओ यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. तू जर मला षटकार मारू शकतोस तर मी देखील तुला बाद करू शकतो. मी देखील या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नावारूपास येऊन गेलेला खेळाडू आहे. नाव आहे वैष्णव भोईर. विकेट मिळाली तिसऱ्या बॉलवरती, कुणालला शिकार केलं. एक षटकार आला, त्यानंतर मात्र कव्हर मात्र मिळाली मागून. त्या कव्हरचा फायदा उचलला वैष्णवने. मैदानामध्ये सेलिब्रेशन आपला पाहायला मिळालं ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं. हे पहा, पूर्णपणे स्टंप उघडे होते आणि मागून जी कव्हर मिळाली त्याचा फायदा इथे मात्र वैष्णव भोईरने उचलला. सफलता मिळाली, दुसरी सफलता मिळाली निर्जा 11 नावे टीमला आणि लगेचच ॲक्शनवर रिॲक्शन वैष्णवची आपल्याला पाहायला मिळाली. आजच्या चौथ्या रात्रीतला खरं तर हा सेकंड लास्ट सामना आहे. यानंतर अजून एक सामना येणं बाकी आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी तुम्ही कुठेही जाऊ नका, आमच्यासोबत असेच बनून राहा. WTC लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या तमाम प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. यावेळेस फुटवर्कचा वापर जरी नसला तरी देखील बॉलला खडे खडे पाठवून दिलंय. आमच्या प्रीतम दादांच्या पायावरती डोकं टेकवण्यासाठी सीमारेखा पार, षटकार.
संघर्ष योद्धा या नावाने मात्र नेहमीच परिचित राहिलेला व्यक्तिमत्व. आणखीन एक यावेळेस उंच भरपूर गेला, लांब किती, येस लांब देखील चाललाय बॉल. दुसरा धमाका वैष्णव भोईरच्या विरुद्ध ठोकलेला हा आणखीन एक दमदार षटकार. मिडल ऑर्डरला येऊन आपल्या टीमची जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे खेळाडूने. अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट थ्रो लागलाय, नाही. सेफ आहे बॅटर. रन मिळणार एक. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने पुढे चालली आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना या ओव्हरमधून तब्बल 3 षटकार 2 सिंगल आल्या. टीमची टोटल 20 ने अगदी भरमसाठ वाढली आहे. 27 धावा धावफलकावरती. डीजी गावामध्ये समाज कार्याचं नाव जेव्हा जेव्हा पुढे येतं तेव्हा तेव्हा मात्र आपसूक नाव घेतलं जातं. पनवेल महानगरपालिकेचे भक्कम विरोधी पक्षनेते प्रीतमदादा मात्रे यावेळेस आणखीन एक खडे खडे जबरदस्त बॅटिंग अटॅक. आणि यावेळेस मात्र शिकार केले ते मीत पाटीलच्या पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत षटकार. क्रिकेट पासून ते बैलगाडा शर्यती पण सगळ्यांना आता या छकड्यांनी वेळ लावलाय. आणि सध्या माही पण आमचे त्या क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत. बऱ्याच वर्षापासून तेही या क्षेत्रासोबत जोडले गेलेत. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता, कनेक्ट झाला नाही. त्याची नाराजी आपल्याला याच मोमेंटमधून दिसून आली. मीत पाटीलने फिरवलेला बॉल लेग ब्रेक केला होता, अगदी समोर टाकून बॅटच्या बाजूने वळवला बॉलला. डॉट. चांगली बॉलिंग. षटकारानंतर प्रत्येक बॉलरचं कमबॅक होणं फार गरजेचं आहे. हा देखील बॉल त्याच टप्प्यावरती वळवलाय. आणखीन एकदा मीतचं मात्र कौतुक करेन मी. पहिल्या बॉलवरती षटकार लागला, त्यानंतर मात्र मनाशी निश्चय केला की यापुढे मी तरी सध्या बॅट्समन सूरजला किंवा त्याच्या समवेत असलेल्या दर्पणला बॉल नीट खेळू देणार नाही. आणि सध्या तरी 2 बॉलवरती तेच घडले. सूरजला षटकारापासून वंचित ठेवले, एव्हाना मोठ्या फटक्यांपासून देखील वंचित ठेवलंय. इथे फटका फसलाय, बॉलर धावतोय, बॉल मागे मिळेल का कॅच? येस, मिळाली विकेट. विकेट नंबर 3 डाऊन फ्रॉम द टीम मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी. सफलता खरं तर जो बॅटर मैदानावरती अक्षरशः हावी झाला होता वैष्णव भोईरवरती, तोच फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळाले मीत पाटीलला. साहिल मिसाळ
मागच्या मॅच मध्ये काहीच कॅश प्राइजेस या खेळाडूला मिळाले, सनीला मात्र मिळालेलं, परंतु साहिल आला यावेळेस. ओ क्लीन बोल्ड. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, इन वॉर अँड इवन क्रिकेट. क्रिकेटमध्ये, प्रेमामध्ये आणि युद्धामध्ये तुम्ही काहीही करू शकता, फक्त समोरच्याला पटेल अशा गोष्टी. ऑन हॅट्रिक, विकेट हॅट्रिकची संधी आली आहे अमितसाठी. ही सुवर्ण संधी होऊ शकेल काय विकेट हॅट्रिक, कारण या स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 4 डॉट. ऑन हॅट्रिक. हो, काय बॉल होता, जबरदस्त प्रभावित केलं. पहिल्या बॉलवरती षटकार लागल्यानंतर काय करू शकतो एखादा गोलंदाज हे मात्र खऱ्या अर्थाने पाहिलं मीत पाटीलला. जखमी वाघ कधी कधी भरपूर खतरनाक असतो आणि तेच सध्या झालं. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 होत्या, या ओव्हरला 6 आल्या. टीमची टोटल झाली 33. विशू कोळी सर त्या ठिकाणी सूचना देत आहेत की पटापट खेळा, वेळ नाही आपल्याकडे, कारण रोजचे 3-3:30 होत आहेत मैदानावरून घरी जायला. काल 5 गावातली मॅच होती, प्रेक्षक कुठे जातील. बरेचसे गेलेले आले देखील रिटर्न, कारण तेवढं प्रेम आहे अनिकेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या फक्त मीतने, आणि शेवटचं षटक. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरून बॉलला पाठवून दिलं सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. त्यांचं मास्टर माइंड आमच्या बाजूलाच आहे, मिस्टर माही. अनेक स्पर्धांचं आयोजन आमचे लाईव्हचे ऑपरेटर माही यांच्या माध्यमातून देखील केलं जातं. बऱ्याचशा स्पर्धा ज्या शर्यती भरवल्या जातात त्या शर्यती भरवण्यामागे याच मास्टर माइंडचा भरपूर वेळा हात असतो, आणि आज थोडंसं शांत आहे. वेळ द्यावा लागतो कधी कधी. क्रिकेट हा देखील जिव्हाळ्याचा विषय, जेवढा बैलगाडा जिव्हाळ्याचा विषय. स्किट त्या ठिकाणी मात्र थोडासा झाला. दर्पण मडवी. 11 बॉल नंतर जवळजवळ स्ट्राईक मिळाली या खेळाडूला, आणि आल्या षटकार. या खेळाडूला थोडंसं वंचित ठेवलं होतं स्ट्राईक पासून. इथे चांगला फटका आहे, डीप कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत 2 धावा नाही रोखू शकत, आणि या 2च्या मदतीने टोटल झाली ती 42 रन्स ऑन द बोर्ड. जबरदस्त कामगिरी, अटॅकिंग भूमिका. तर शेवटच्या ओव्हरमध्ये खरं तर जे करायचे ते दर्पणला करायचे, हे निर्धार जणू मनाशी केला, आणि ते करावंच लागेल. का करू नये, कारण आता संघ अडचणीमध्ये सापडल्यासारखं वाटते. कुठे तो संघ ज्याने मात्र 70+ धावा
नवी मुंबईच्या कोपरखेने टीमच्या विरोधात उभारल्या होत्या. तो संघ आता धावा 50 पूर्ण करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतोय. इथे देखील आडव्या बॅटने स्ट्रेच होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल बॅटवरती नीटचा येताना दिसत नाहीये, परंतु स्वराज पाटीलची बॉलिंग थोडंसं डोकेदुखी बनली आहे दर्पण आणि त्याच्या टीमसाठी. पहिल्या बॉलवरती षटकार याही ओव्हरमध्ये आला, परंतु त्यानंतर वाईट बॉल नंतर स्वतःला सावरले. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमधील. टार्गेट किती असेल या मॅचमध्ये हे मात्र पाहता येईल या 3 बॉल नंतर. 42 धावा आतापर्यंत. उचलून खेळला बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे आणि कोणतीही चूक न करता एक चांगला सोपा झेल त्या ठिकाणी मात्र टिपण्यात आला. मानस पाटीलच्या माध्यमातून धक्का या ठिकाणी मात्र दिलाय. चौथा टीम मित 11 सिद्धिविनायक भिंगारीला. जवळजवळ 1:30 वाजत आलाय. 1:23 घड्याळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु प्रेक्षकांची गर्दी आजही अजूनही कायम आहे. कारण उद्या जास्त गर्दी असेल. फायनल नाईट आहे, रविवार आहे. विशेषतः त्यात गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सर्वांसाठी असणार आहे. आयवा कॅशला 210 रुपयांचं कॅश प्राईज आहे, त्यामुळे कॅश देखील टिपा. त्यामुळे बाकीची व्यवस्था आपली होऊ शकते. उद्याच्या रात्री, आजच्याही रात्रीमध्ये मला वाटतं एक कॅच पकडली गेली आहे. कॅच लोवर फुल टॉस ड्राईव्ह करायचं होतं. बॉल चाललाय गलीमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव आली, स्ट्राईक रोटेट केली गेली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 43 वरती. सनी आला स्ट्राईकवर. या खेळाडूला मगाशी कॅश प्राईज मिळाला, आय गेस तोच खेळाडू पुन्हा स्ट्राईकवरती आहे. संधी त्याला मिळाली आहे. अजूनही बॉल बाकी आहे, शेवटचा एक अंतिम बॉल. स्वराज पाटील बॉलिंग ट्रॅकवर. लोवर फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह केलं लॉंग ऑनकडे. वैष्णव भोईर आहे. जोपर्यंत फेकील तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तरी देखील चेक करू इच्छित आहेत. विशू कोळी सर सांगतायत त्यांचा सॉफ्ट सिग्नल. मदतीने 44-45 धावांचं टार्गेट असणाऱ्या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी आणि या 45 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने पार केलं जाईल सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती आम्ही करतोय तात्पुरत्या स्वरूपामध्ये बदल. आमचे सहकारी प्रसाद भोईर सर येथील मायक्रोफोनवरती. तुम्ही कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा. साई गणेश मित्र मंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती, सदानंद स्मृती आणि दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 रात्र 4थी. स्टे ट्यून विथ अस विथ WTC लाईव्ह. थँक्यू.
मिनिटं होतात. आपण पाहतो साई गणेश मित्र मंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती सदानंद स्मृती व दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 स्पर्धेची चौथी रजनी आणि या चौथ्या रजनीमध्ये आपण सरतेशेवटी अंतिम 5 मध्ये आजच्या रजनीमध्ये आपण संघ शोधत आहोत आणि त्यामध्ये आत्ताच्या घडीला आजच्या रात्रीपर्यंत हे 3 संघ उरले, ज्यामध्ये कामोठे, भिंगारे आणि नावे. या सामन्यातून जो संघ जिंकणार तो कामोठे संघासोबत खेळणार आहे. पण तुर्तास या मॅचमध्ये एक वेगळी चुरस पाहायला मिळाली. अगोदरच्या मॅचमध्ये 75 धावा करणारा हा संघ 76 धावा करणारा भिंगारी संघ न्हावा संघाच्या विरोधात खेळत असताना 4 षटकांच्या मोबदल्यात अवघ्या 44 वरती थांबावं लागलं. हे आहे क्रिकेट. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानात आली आहे. रोहन घरत आणि अमोल सेल्वन. एकीकडे नव्या युगाचा शूर शिपारी आहे, नाव आहे रोहन, तर दुसरीकडे पाहतोय ज्यानं वयाची किमान 20 वर्षे नावा टेनिस क्रिकेटला दिली, ज्याचं नाव आहे अमोल. असे 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. मला अजूनही आठवते हर्षल, तो सामना जासईच्या मैदानावरती, दास्तान फाट्यावरती एक मैदान होतं आणि तिथे 11वा खेळाडू नावा संघाचा हिरा नावाचा उतरला होता. त्यांनी सुद्धा षटकार मारून तो सामना जिंकला होता. ही आहे बॅटिंग लाईन. सध्या मैदानात जाऊया जिथे मात्र 44 करायचे, 45 करायच्यात. अंपायर सिग्नल, गेम ऑन. रघुनाथ परदेशी ओव्हर द विकेट. पहिला चेंडू झेल उडाला, झेल खाली क्षेत्ररक्षक जज करतायत आणि टिपला झेल. फार मोठी विकेट. बिग फिश इन द नेट. मोठा मासा गळाला लागलाय. रोहन घरत झेलबाद. रायगड टेनिस क्रिकेटमधील फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो रघुनाथ परदेशी सध्या मैदानामध्ये कमालीची कामगिरी करण्याची सुरुवात करतोय. झेल टिपला आणि मात्र फलंदाज बाद झाला. आज या मैदानावरती आपण जर भिंगारी टेनिस क्रिकेटकडे जर लक्ष टाकलं ना संघाकडे, तर या मैदानामध्ये पिता आणि पुत्रांची जोडी खेळताना पाहायला मिळेल. रघुनाथ परदेशी गोलंदाजी करतात आणि त्यांचे जयदीप परदेशी जे स्लीपमध्ये ज्याला आपण पाहू शकाल, जो क्षेत्ररक्षणासाठी उभा आहे. यावेळचा चेंडू सुद्धा निर्धाव आला. यस, मीत पाटील आला. अमोल सेल्वनसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे ओमकार कोळीच्या वतीनं. आणि जय मल्हार हॉटेल प्रतीक कोळी यांच्या वतीनं सुद्धा बक्षीस आलं होतं, पण अतिशय स्वस्तात मैदान रोहन गेला. निर्धाव आला. क्या बात आहे. निर्धाव चेंडू येताना दिसतोय. कंबर कसणारी गोलंदाजी सध्या मैदानात चालू आहे. 44 धावा जरी केल्या असल्या ना तरी या 44 धावा कमी नाहीयेत असं म्हणावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू झालेत, एकही धाव आतापर्यंत पूर्ण झाली नाही, एवढंच म्हणावं लागेल. धावांसाठी धावाधाव करायला लावणारी गोलंदाजी सध्या मैदानात चालू आहे. रिव्हर्स करायचा होता, इथे मात्र अपील केलं जात आहे. चौथा चेंडू सलग निर्धाव येईल का? अपील होतीये, पण इथे मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. आणखी एक निर्धाव चेंडूला कमालीची कामगिरी गोलंदाज रघुनाथ परदेशी करताना दिसत आहेत. फिरकीचा जादूगार. 4 चेंडू सलग निर्धाव आलेत. आता मात्र न्हावे संघाच्या ड्रेसिंग झोनमध्ये आपण पाहिलं ना, तंबूमध्ये पाहिलं तर स्मशान शांतता पाहायला मिळते. याचं कारण आहे पहिल्या चेंडूवरती महत्त्वाचा विकेट आणि त्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव गेलेत. परंतु कदाचित ही वादळापूर्वीची तर शांतता नाही हे सांगणं कठीण, कारण न्हावे टेनिस क्रिकेटचा इतिहास सुद्धा फार वेगळा आहे. चला, ज्यांनी ज्यांनी कॅश प्राइज लावले त्यांनी जमा करायचे अशी आयोजन कमिटीची सूचना आली आहे. यावेळचा चेंडू रॉकेट स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू थांबणं कठीण असणार आहे. बॅट्समन मीत पाटीलच्या बॅटमधून पहिलाच चौकार.
ची धावसंख्या होती. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. 1-4 ओव्हर द विकेट. मीत पाटील यावेळेस मात्र वेट अँड वॉच, पायला थांबला आणि त्यानंतर शॉट सिलेक्शन केलं. चेंडू डीप मिड विकेट, आउट ऑफ द पार. 6 रन्स षटकार. आणि नंतरच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले आणि मात्र पटकन 10 धावा जमा झाल्या. पहिलं षटक संपलाय. 1-10 होत आहेत. 18 मध्ये 35 करायचे आहेत नावा संघाला आता मात्र विजयासाठी. 18 चेंडू 35 धावांची गरज आहे. गोलंदाज झाला आशिष परदेशी. रघुनाथ परदेशी पहिलं षटक, 1 विकेट, 10 धावा. नवीन खेळाडू मैदानामध्ये, नवीन गोलंदाज झाला आशिष परदेशी, ज्याच्याकडे सुद्धा खूप चांगली गुणवत्ता आहे. पण आज या मैदानावरती फार मोठं आव्हान असणार आहे त्यासमोर. एकीकडे असेल मीत पाटील, ज्यानं 2 मोठे फटके स्ट्रोक बनवलेत, ज्यानं 10 धावा जमा केल्यात, आणि अमोल सेल्वन. नावा टेनिस क्रिकेटचा असा एक ब्रँड ज्यानं कित्येक वर्ष क्रिकेटमधील आपली हुकूमत गाजवले, तो सध्या स्ट्रायकर आहे. यावेळचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा प्रयत्न केलाय. क्या बात आहे, मोठं आव्हान आहे. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, निर्धाव आला. आशिष परदेशी पहिला चेंडू डॉट आलाय. चला जास्त वेळ घेऊ नका. या वेळचा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. बॅट्समॅन ऑन साइडला. फुटवर्कचा थोडासा अभाव या चेंडूवरती जाणवला. या अगोदरचा चेंडू थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता. कव्हर खेळायचा प्रयत्न होता. चेंडूवरती वेग चांगला होता आणि अपेक्षेपेक्षा चेंडू टेक ऑफ झाल्यानंतर उसळी कमी घेतली. कदाचित त्यामुळेच की काय बॅट्समॅनला चेंडू खेळता आला नाही. सलग 2 चेंडू निर्धाव आलेत. फुलटॉस आहे, बॅटला प्लस झालाय. फ्लॅशमध्ये चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा हा प्रयत्न. इथे मात्र यष्टीरक्षकाने चेंडू मध्ये स्टॉप केलाय. कदाचित डायरेक्ट हिट झाली असती ना तर पुन्हा एकदा मीत पाटीलला मैदानातून बाहेर पातावं लागलं असतं. 1 मिळाली जाते. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होती 11 धावा. 15 मध्ये 34 करायच्या आहेत. क्या बात आहे. आशिष परदेशी. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे सुद्धा. चेंडू अडला जातो शॉर्ट पॉइंट मध्ये. क्लोज इथे मात्र विकेट किपिंग करत असताना सूरज परदेशीला आपण पाहिला होता. हा चेंडू निधावाला. आता समीकरण बदललं गेलं. 14 मध्ये 34 करायचे आहेत. 14 चेंडू विजयासाठी 34 धाबांची गरज आहे. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मात्र बॅकफुटला जाऊन फाईनले खेळण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय. चेंडू निर्धाव येतोय. मीत पाटीलने 2 चौकार जरी लगावले असले ना तर आतापर्यंत 5 चेंडू जो निर्धाव गेलाय, डॉट गेलाय. आशिष परदेशी कमबॅक करतोय. अफलातून गोलंदाजी सध्या साकारली जाते. स्टेप आउट होऊन यावेळचा चेंडू मिडऑफच्या वरतून खेळाय. चेंडू लॉंग ऑफ कडे गेलाय. 1 मिळाली आहे. एका पलीकडे काय मिळणार नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम षटक हाताळले आणि गोलंदाजी आवडली असेल तर त्याच्या टाळ्या त्याच्यासाठी मात्र होणं गरजेचं. आशिष परदेशी फक्त 2 धावा ज्यानं खर्च केल्यात आणि या मॅचला एक वेगळी कलाटणी देणारी व प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना एक मानसिक दडपण निर्माण करणारी गोलंदाजी केली आहे. येणाऱ्या 12 मध्ये 33 करायचे आहेत. दीप भोईर यांच्या वतीनं अमोलसाठी षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. कोणत्या स्वरूपात, कॅश की जीपे मारणार आहेत? जीपे मारणार आहेत. चला, आयोजकांची सूचना आहे कॅश पाठवायची आहे.
इथे जीपे चालणार नाही. 12 मध्ये 33 करायचे आहेत. 12 चेंडू 33 ची गरज. कुणाल नाईक. फुल टॉस यावेळेस मात्र हिट झालाय, परंतु एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. झेल उडालाय आणि टिपलाय सुद्धा. विकेट नंबर 2 दीप पाटील झेल बाद. करायचं आशिष परदेशीने तो झेल टिपला होता लॉंग ऑन मध्ये. हॅलो, आयोजकांच्या टीममध्ये आपण ओमकारजी कोहली यांना पाहतोय आणि त्यांच्याकडून मात्र आयोजकांच्या पूर्ण टीमला, प्रवीणदादा कोहली यांच्या पूर्ण टीमला मात्र 1000 रुपयाची कसाटा आईस्क्रीम मात्र देण्यात येणार आहे. ओर टू कॉम बॉक्स. क्या बात आहे. कालच्या रात्री जरी अपयश पत्करलं असलं ना तरी सुद्धा हे आयोजन अगदी यशस्वी पार पडावं यासाठी त्यांची मेहनत आहे. त्यामुळे गव्हाण टेनिस खेळणारे हे सर्व खेळाडूंचं विशेष कौतुक करूया. आणि गेल्या 2 आठवड्यापूर्वी जासईच्या मैदानावरती या संघानं कमालीची कामगिरी केली होती. सुयोग पहिला नंबर मारला होता. ओमकार कोहलीची भूमिका तिथे मात्र महत्वाची राहिली होती. डे टुर्नामेंट मध्ये 11 मध्ये 33 करायचे होते. यावेळचा चेंडू खराब आलाय. पुढचा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. हा चेंडू पुन्हा कुणाला टाकावा लागेल. 11 मध्ये 32. कालच्या रात्री सुद्धा तब्बल 1.5 लाखाची बोली लागली होती या टीमसाठी प्रवीणदादा कोहली यांच्या माध्यमातून, परंतु कदाचित ते नियतीला मान्य नसावं. 11 मध्ये 32 करायचे आहेत. 11 मध्ये विजयासाठी 32 धावांची गरज आहे. कुणाल नाईक राऊंड विकेट. न्यू बॅट्समन वैष्णव भोईर आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा हा प्रयत्न होता. इथे मात्र व्हाईट बॉल. समीकरण आता मात्र बदललं जात आहे. DRS घेतला आहे. व्हाईट लाईन चेक केली जाईल. तोपर्यंत आपण पाहूया. 11 मध्ये 32 करायचे होते. कदाचित जर व्हाईट आला तर 11 मध्ये 31 राहतील. अदरवाईज चेंडू जर निर्धाव आला तर 10 मध्ये 32 राहतील. व्हाईट लाईन चेक केली जाईल. बॅटिंग टीमचा DRS संपलेले आहेत. ऑन फील्ड डिसिजन वाईट आहे, पण इथे मात्र थर्ड अंपायर इथे चेक करतायत. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आणि आता येणाऱ्या 11 मध्ये 31 करायचे आहेत. 11 चेंडू 31 धावांची गरज. वैष्णव आलाय. ज्या वैष्णवला तब्बल सूरज परदेशीने 2 षटकार लगावले होते तो मैदानामध्ये आला. दोन्ही टीमचे रिव्ह्यू संपलेत. आता मात्र मॅच विदाऊट टाइमपास मैदानामध्ये कंटिन्यू करूया. राऊंड विकेट. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. ऑन साईडला खेळला गेला चेंडू डीप मध्ये चालला. एक पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं. फेकी सुद्धा तेवढीच सुंदर. एका धावेनं धावफलक पोहोचला जात आहे. ते म्हणजे 15 वरती येणाऱ्या 10 मध्ये 30 करायचे आहेत. 10 चेंडू 30 धावांची गरज आहे. इन शॉर्ट मध्ये 10 चेंडू मध्ये 30 धावा जमा करायच्या आहेत. कसाटा आईस्क्रीम यांच्याकडून आयोजकांसाठी आणायला गेलाय तो मात्र ओमकार कोहली इथं पोहोचलाय. त्यांची आईस्क्रीम अजून इथपर्यंत पोहोचली नाहीये. गव्हाण टेनिस क्रिकेट टीममध्ये मोठं नाव आहे. हेलिकॉप्टर लुक देण्याचा हा प्रयत्न. बॅट्समन हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर कडे खेळतात. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल मिळालं. डबल साठी प्रयत्न. क्लोज डिसिजन. इथे मात्र अगदी बाल बचावला जातोय. खेळाडू थोडासा इंजुर्ड होतोय. त्याला क्रॅम्प आले. चला खेळाडूला थोडासा आपण प्रथमोपचार देऊया. खेळाडू थोडासा दुखापतग्रस्त आहे.
2 धावा पूर्ण होत आहेत. 9 मध्ये 28 करायचे आहेत. कुणाल नाईक आजच्या रजनीतील शेवटची मॅच. या मॅच मधून जो संघ विन होईल तो मात्र गव्हाणच्या या मैदानावर आजच्या रजनीतील शेवटचा सामना टॉप 5 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी होईल जय हनुमान कामोठे या संघासोबत. नऊ मध्ये 28 करायचे आहेत. बॅट्समन अमोल सेल्वन आणि वैष्णव भुईरा. अमोल सेल्वनच्या बॅटमधून हा दुहेरीचा पहिलाच फटका. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये ज्यानं 3 धावा केल्यात. वैष्णवनं सिंगलनं खातं खोललंय. संघ आहे सध्याच्याकडला 2 बाद 17 2 बाद 17 45 करायचे आहेत. पैकी येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 28 धावा जमवायच्या आहेत. हॅलो, अमोल सेल्वमसाठी पारितोषिक आलंय. जर या मॅचमध्ये मॅच फिनिशर म्हणून कामगिरी केली, ही मॅच जर विन करून दिली तर डबल एची बॅट अंकित कोहली यांच्याकडून देण्यात येईल, जी मात्र तब्बल 5,000 रुपयांची बॅट असेल ती मात्र देण्यात येईल. ओर टू कम बॉक्स. क्या बात आहे. 9 मध्ये 28 करायचे आहेत. धावत संख्या होती 17. 9 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज. कुणाल नाईक राऊंड विकेट. फुलटॉस आहे यावेळचा चेंडू. डीप मध्ये खेळला जातोय. पाहूया किती मिळतील या चेंडूवरती धावा. हाईट फॅक्टर चेक केला जाणार आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. सिंगल मिळाली जाते. नावे विपक्ष भिंगारी अशी मॅच आपण पाहतोय. आणि सुयोग तसा आपण पाहायला गेलो ना तर ओमकार कोळीचा नावा टेनिस क्रिकेटवरती फार प्रेम राहिला. या पंचकृषीमध्ये कुठेही मॅच असली ना नावा टीमची तरी तो पाहण्यासाठी नेहमी जात असतो. अमोल सेल्वन त्याचा स्पेशल बॅट्समन आहे, स्पेशल प्लेयर आहे. चेक केलं जाणार आहे. हाईट फॅक्टर इट्स अ नो बॉल. चला नो बॉल आहे. नो आर्ग्युमेंट प्लीज. नो बॉल आहे. तुमचा प्लेअर ऑलरेडी इथे आहे. 9 मध्ये 28 गरज असताना आलेला हा नो बॉल. 1+1 2 धावा मिळत आहेत. आता मात्र येणाऱ्या 9 मध्ये तुम्हाला 26 करायचे आहेत. 9 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. 9 चेंडू 26 धावा. डोंगरीच्या मैदानावरती होणाऱ्या स्पर्धेमध्ये 12वा खेळाडू म्हणून ओमकार कोळी गव्हाण संघाचा जो नावा संघाच्या वतीनं सुद्धा खेळला होता. चला विनंती केली जाईल दोन्ही संघांना. पंचांचा निर्णय अंतिम असेल त्यावरती कोणीही कोणतीही आर्ग्युमेंट करणार नाहीये. आयोजकांकडून स्ट्रिक्टली वॉर्निंग करण्यात आली आहे. चला हा चेंडू मृत घोषित केला जातोय. म्हणजे येणाऱ्या 9 मध्ये 26 करायचे आहेत. 9 चेंडू 26 धाबांची गरज. कुणाल नाईक राऊंड विकेट. थोडासा दुखापतग्रस्त इंज्युर्ड आहे. बट क्रिकेटची ही आवड आणि क्रिकेटची खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये असणारी ही क्रिकेट खेळण्याची असणारी जिद्द, त्याला त्या वेदनांपासून सुद्धा मुक्ती देणारे असणारे. क्या बात आहे. कमबॅक करणारा हा चेंडू आलाय. क्रिकेटमधील जिद्द म्हणजे कायचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा तो देतोय. निर्धाव चेंडू आलाय. 8 मध्ये 26 करायचे आहेत. 8 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. वैष्णव भोईर ऑन स्ट्राइक. क्या बात आहे. त्याच चेंडूची पुनरावृत्ती, कार्बन कॉपी म्हणावी लागेल. तो चेंडू पुन्हा एकदा टाकलाय. बॅट्समन वैष्णवला शांत बसवणारी गोलंदाजी सध्या चालू आहे. 7 मध्ये 26 करायचे आहेत. 7 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज आहे. 26 धावा 7 चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीप मध्ये चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव फक्त पळून काढली जाते आणि या एका धावेच्या साह्यानं धावफलक पोहोचलं जात आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 20 धावा. 6 मध्ये 25 करायचे आहेत. पहिलं षटक रघु परदेशी 10 धावा. दुसरं षटक आशिष परदेशी
2 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये कुणाल नाईक याने खर्च केल्या 7 धावा आणि विकेट प्राप्त केली ती म्हणजे 1. 7 पैकी 4 धावा या एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्यात कुणाल नाईकच्या गोलंदाजीवरती. ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहिला तर तिन्ही गोलंदाजांचा चांगला राहिलाय. शेवटचं षटक दर्पण मडवी, मोठं आव्हान असेल दर्पण समोर. वैष्णव भोईर आणि अमोल सेल्वन नाबार्ड टेनिस क्रिकेटमधील A+ कॅटेगरीचा क्रिकेट खेळणारे 2 खेळाडू समोर असतील आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या नवख्या खेळाडूला त्यांच्यासमोर जो परफॉर्मन्स करायचा आहे हे म्हणजे एक मोठे आव्हानात्मक, आणि तो आव्हान जर या गोलंदाजाने जर स्वीकारला तर आजच्या रात्रीतला हिरो असेल तो भिंगारी संघासाठी. 6 मध्ये 25 करायचे आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, कामोंडे टीमने रेडी राहायचं आहे. 6 मध्ये 25 करायचे आहेत. येत्या 5 मिनिटांमध्ये हा मॅच संपतोय. दर्पण मडवी खोलात टाकला. क्या बात आहे. खुन्नस क्रिकेट आपण सध्या मैदानात पाहतो. वैष्णव भोईरला आता मात्र शांत बसवलंय. या अगोदर ज्या काही चुका झाल्या त्या चुकांची दुरुस्ती करत मैदानामध्ये ज्याला चांगला खेळ करावा लागेल वैष्णव भोईर. गोलंदाजीमध्ये सुद्धा खरा प्रदर्शन आणि फलंदाजी करत असताना सुद्धा ज्याला सध्याच्या घडीला 5 मध्ये फक्त ज्याने 2 जमा केल्यात. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपचा व्हाईट बॉलचा इशारा आला. 5 मध्ये 24 करायचे आहेत. 5 चेंडू 24 धावांची गरज. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये कमीत कमी धावसंख्येमध्ये सुद्धा गोलंदाजी करून जिंकणाऱ्या संघांपैकी एक संघ म्हणून भिंगारी संघाकडे का पाहिलं जातं याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा मात्र मैदानामध्ये नावासारख्या बलाढ्य संघासमोर खेळताना शेवटच्या 5 मध्ये 24 हा मॅच आणून ठेवला. हा चेंडू व्हाईट बॉलचा इशाराला. दर्पण मडवी थोडासा मात्र भरकटलेली गोलंदाजी करत असताना व्हाईट लाईनच्या बाहेर चेंडू चाललेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 5 मध्ये 23 करायचे आहेत. माफ करा, 5 चेंडू 23 धावांची गरज आहे. यावेळचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ रिजन षटकार. मध्ये 17 करायचे आहेत. 4 बॉल 17 रन्स, 4 चेंडू 17 धावा. वैष्णव भोईर आतापर्यंत 3 चेंडू डॉट गेला. एक षटकार ज्याने लगावलाय. नाबाद 8 वरती खेळतोय. या अगोदर झालेल्या चुकांना विसरून पुन्हा त्याला नव्याने सुरुवात करावी लागेल. 4 मध्ये 17 बनवायचे आहेत. 4 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू इथे मात्र निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. व्हाईट +4 मिळणार 5 धावा. क्या बात आहे. पुन्हा एकदा दोन्ही बाजूनी आग लागली असं म्हणावं लागेल मैदानामध्ये. 5 धावा मिळाल्या जातात. समीकरण आता मात्र बिघडलंय. 4 मध्ये 12ची गरज आहे. एकाने पसरवायचं आणि दुसऱ्याने आवरायचं असतं, पण इथे मात्र बिघडवण्याचं काम इथे मात्र गोलंदाज करत असताना रघु परदेशीने फक्त 10 खर्च केल्या होत्या सर्कलमध्ये. आशिषने 2, कुणालने 7. दर्पण मडवी आता मात्र दर्पण. चला मॅचला सुरुवात करायची. जास्त वेळ घेऊ नका. इथून माझं प्राइज आलंय. प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. वैष्णव भोईर यांच्यासाठी आकाश देशमुख यांच्याकडून. क्या बात आहे. लोहा गरम है मार दो हातोडा. 4 मध्ये 12 करायचे आहेत. वैष्णव भोईर. विजय आणि पराभव यामधील अंतर. यावेळचा चेंडू खराब खराब आणि खराब कामगिरी. मोठं दडपण असतं आणि इथे मात्र प्रेशर हँडल न करता आल्यामुळे कदाचित गडबड झाली. 2 चेंडू मध्ये आतापर्यंत या गोलंदाजाने खर्च केल्यात 14 धावा. 4 मध्ये 11 करायचे आहेत. 4 चेंडू 11 धावांची गरज आहे.
6 चेंडू 25चं समीकरण 4 चेंडू 11 वरती येऊन ठेवलंय. म्हणून तर म्हटलं जातं हे क्रिकेट आहे राजा. एखाद्याला राजा तर एखाद्याला रंक करून सोडतो, तो हा क्रिकेट आहे. सध्या मैदानामध्ये आपण अनुभवता 4 मध्ये 11ची गरज आहे. चला प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीनं कानमंत्र द्यायला जाऊ नका, सूचना आली आहे. यावेळेस मात्र विकेट किपर चेंज होतोय आणि पुन्हा एकदा थोडासा एक नियम समजावून सांगत असताना 4 मध्ये 11 करायचे आहेत. चला वेळ जास्त घेऊ नका, 4 मध्ये 11 करायचे आहेत. 4 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच सध्या आपण अनुभवताय. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू डीप पॉइंट कडे चालला, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तुर्तास चेंडू मात्र निघून जाईल का? चेंडू थांबलाय. प्रयत्न चालू आहेत. मैदानामध्ये संघर्ष केला जातोय. धावचीची संधी आणि ती सुद्धा गमावली आहे. नक्की मैदानामध्ये घडतंय काय? तर इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचला जात आहे. ते म्हणजे 36 वर येणाऱ्या 3 मध्ये 9 करायचे आहेत. 3 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज आहे. पहिला चेंडू निधाव आला, त्यानंतर 2 सलग अवांतर, एक षटकार आला आणि तदनंतर सलग 2 अवांतर आणि तदनंतर ही दुहेरी धाव आली आहे. अशा प्रकारे आतापर्यंत शेवटच्या षटकाचे विवरण. आता मात्र येणाऱ्या 3 मध्ये 9 करायचे आहेत. 3 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. चला वैष्णव जास्त वेळ घेऊ नका. चला क्षेत्ररक्षण व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही जास्त शंका मनामध्ये बाळगू नका. मैदानाच्या बाहेरील असणारे प्रेक्षक जे आहेत ते आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय देतील, कारण प्रेक्षक म्हणजे निपक्षपणे सामना पाहणारे असतात, त्यामुळे निर्णय योग्य मिळेल. 3 मध्ये 9 करायचे आहेत. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप कव्हर कडे चालला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू थांबलाय, फिरकी घेतली आहे. 1 पूर्ण 2 पूर्ण. आता मात्र तिसरी धाव नक्कीच मिळणार नाही. नियतीला कदाचित मान्य नसावा हा सामना एकतर्फी व्हावा आणि म्हणूनच 2 मध्ये 7 करायचे आहेत. एक मोठा फटका, एक मोठा स्ट्रोक फार महत्वाचा असेल नावा संघाच्या दृष्टीने. एक निर्धाव चेंडू अत्यंत महत्वाचा असेल तो भिंगारी संघाच्या दृष्टीने. मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी विपक्ष निर्जा 11 नावा अशी मॅच आपण एन्जॉय करता. 2 मध्ये 7 करायचे आहेत. आउटसाइड टू ऑफ स्टंप ब्लॉक पिचिंग केली जाते आणि त्याचा फायदा आतापर्यंत गोलंदाजाला झाला आहे. 2 मध्ये आता मात्र 7 करायचे आहेत. हाय व्होल्टेज मॅच. कालच्या रजनीमध्ये चेस झाल्या होत्या, पूर्ण झाल्या होत्या, पण या रजनीमध्ये होतील की नाही सांगणं कठीण आहे. वेळ वेगळी आहे, सामना वेगळा आहे आणि मात्र सिच्युएशन सुद्धा थोडीशी वेगळी आहे. समोर दर्पण आहे. 2 मध्ये 7 करायचे आहेत. वैष्णव वर्सेस दर्पण अशी मॅच आपण पाहतोय. क्या बात आहे. 2 मध्ये 7 करायचे आहेत. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे मात्र चेंडू स्टॉप झालाय. फक्त 1 पूर्ण केली जातीये. 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. गोलंदाजाचं कौतुक पुन्हा एकदा करूया. जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत. फॉलोन थ्रू मध्ये स्वतः त्याने चेंडू स्टॉप केलाय. अगदी वेगाने चेंडू आला होता. हा षटकार जर लगावला ना तर दुर्वा ओमकार कोळी हिच्याकडून 5000चं बक्षीस ओमकार सेल्वनसाठी, माफ करा अमोल सेल्वनसाठी दिलं जाणार. याचं कारण आहे स्पेशल त्यांचा खेळाडू आहे तो. काल 1 बॉल 6 त्याने मारल्या होत्या, पण आज मारणं असं म्हणतात ना, आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती प्रत्येक वाटेवरती काहीतरी नव्याने घडत असतं आणि कधी कधी बिघडत सुद्धा. आज या सामन्यामध्ये कोणाच्या दृष्टीने बिघडणार आणि कोणाच्या दृष्टीने घडणार तो मात्र येणारा हा 1 चेंडू सांगून जाईल. आणि हा जर षटकार खेळला तर आकाश देशमुख यांच्याकडून 4000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. म्हणजे तब्बल 9000 रुपये लागून जातील. आणखी एक बक्षीस आलंय भिंगारी संघाच्या वतीनं. दर्पणने जर हा सामना जिंकून दिला ना तर स्वप्नील आणि सुमित यांच्याकडनं 500-500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. बक्षीस लागलंय, मिळवणार कोण हे सांगावं लागणार आहे. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. 1 चेंडू 6 धावा, 6 धावा 1 चेंडू. एक चेंडू 6 धावा.
फटका बसलाय पण इथे मात्र झेल होण्याची संभावना आहे आणि झेल झालाय. मॅच जिंकली आहे. एक चेंडू 6 धावांची गरज असताना इथे मात्र झेल उडाला होता आणि तो टिपलाय. दर्पण मडवी कमबॅक करून देतो आणि मात्र 25 धावांचं षटक असताना सुद्धा सामना 6 धावांनी जिंकलाय. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराजित संघाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला कामोंडे टीमचे कॅप्टन लगेच यायचा. टॉस केला जाईल. भिंगारे टीम आपले कॅप्टन लगेच पाठवायचं आपण टॉस करण्यासाठी. दर्पण मडवीला 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलंय ते घेण्यासाठी सुद्धा त्यांनी यायचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत खूप चांगली झुंज दिली नाबाद संघानं परंतु सरते शेवटी नशिबाची साथ होती परंतु कर्तृत्वात मात्र कुठेतरी कमी पडले असं म्हणावं लागेल. 6 चेंडू 25 ची गरज असताना 3 चेंडू 9 वरती समीकरण 4 चेंडू 11 वरती समीकरण आलं परंतु सरते शेवटी शेवटच्या क्षणाला 1 चेंडू 6चं समीकरण असताना